या राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी 2014 ते 19 या काळामध्ये मुंबई शहरामध्ये CCTVचं नेटवर्क उभं केलं। जे CCTVचं नेटवर्क उभं करण्याची सूचना मुंबई हल्ल्यानंतरच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने नेमलेल्या राम प्रधान समितीने केली होती। पण 2008 ते 2014 काँग्रेसच्या सरकारला कुठलंही काम जमलं नाही। ते माननीय देवेंद्र फडणवीसांनी 14 ते 19 या काळामध्ये मुंबई शहरामध्ये अत्याधुनिक CCTV बसवण्याचं काम केलं। घोषणा त्याच्या पुढची ही पण झाली आहे की या CCTV बसवण्याची सेकंड फेज त्याची योजना राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। पण आज मुंबई शहरामधली वस्ती वाढते, बिल्डिंगी वाढतायत, त्या ठिकाणी ही सेकंड फेज ही तातडीने राबवावी अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी आपल्याकडे करत आहे। आणि ही सेकंड फेज मधले CCTV बसवत असताना मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत, चाळी आहेत, जुन्या इमारती आहेत। या सगळ्यांचा विचार करून झोपडपट्ट्यांच्या ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमध्ये सुद्धा सेकंड फेज मधले CCTV बसवावेत ही मागणी मी या निमित्ताने करतो।